पाप महाविकास आघाडी सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मला वाटतं माझं मागणं झालं, मांडणी झाली की असे प्रश्न विचार. मी त्या म्हणून असं म्हणालो की शरद पवार गटामध्ये त्यावेळी शरद पवार गट त्यावेळी समर्थ टाईप सरकार तर शरद पवार चालवत होते, सरकार उद्धव ठाकरे चालवत होते. त्यामुळे शरद पवार सरकार निर्मिती कोणी केली होती, सरकारचा मोरख्या कोण होतं, उद्धव ठाकरे शरद पवार हे दोघंच होते आणि काँग्रेसचे त्यावेळेचे नेते. त्यामुळे स्वाभाविकपणे या 100 कोटी खंडणीचे वाटेदार तिथपर्यंत त्या ह्याच्यात कोणी गेलंय का हा आमचा प्रश्न आहे, विचारला प्रश्न. त्यात अजित पवारचा काही संबंधच नाही. सरकारचं नेतृत्व हे करत होते. हां, त्यामुळे आमची या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे, पहिल्यांदा तर अशा उमेदवाराला ज्याच्यावरती आरोप आहेत आणि आता तर चांदीवालागत निर्दोष नाही हे स्पष्ट झालंय, तरी सुद्धा शरद पवार गट त्यांचं समर्थन का करतोय हा आमचा प्रश्न आहे. अनिल देशमुख आता जाहीर माफी मागणार का हा आमचा दुसरा प्रश्न आहे. कारण याच चांदीवाला आयोगाच्या अहवालानुसार ते निर्दोष नाहीत असा गौप्यस्फोट आता झालेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये यातले वाटेकरी उभाठा शरद पवार गटापर्यंत 100 कोटींमध्ये कोणी वाटेकरी आहेत का हा आमचा पुढचा प्रश्न. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंचं गेल्या काही दिवसातलं वर्तन बघितलं, त्यांनी ज्या पद्धतीने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती थैथयाट केला, त्याला उत्तर द्यायचं तर एकमेव पोरखेळ अशा शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येईल. उद्धव ठाकरेंचा पोरखेळ. कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये कुणीच निवडणूक प्रक्रियेपेक्षा मोठा नसतो, पण आपण कायम कुणीतरी वेगळे आहोत, कुणीतरी मोठे आहोत, व्यवस्थेपेक्षाही मोठे आहोत असं समजणाऱ्या उद्धव ठाकरेंचा अहंकार त्या तपासणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीमुळे चांगलाच दुखावला गेलेला दिसतोय. आणि त्यातून जो त्यांनी थैथयाट सुरू केला, खरं म्हणजे अनेकांच्या नियमितपणे तपासण्या सुरू आहेत. लोकसभेच्या बघितलं, एकनाथ शिंदे झालं, पुन्हा कालही एकनाथ शिंदे, यापूर्वी देवेंद्र फडणवीस, अजितदादा, नितीन गडकरीजी, या सर्व नेत्यांच्या त्या वेळेचं बॅगा तपासण्यात आल्या. कुणी कारण ही निवडणूक प्रक्रियेचा भाग असल्यामुळे कुणी त्याचा आक्षेपही घेतला नाही. मात्र ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे करतायत, किंबहुना इतके हास्यास्पद दावा त्यांनी करतायत. त्यांनी परवा ते विधान केलं, पंतप्रधानांनी सर्व उमेदवारांचा प्रचार केला पाहिजे. हे राजकारणाचं किती गांभीर्य, मॅच्युरिटी आहे हे सुद्धा या निमित्ताने स्पष्ट होतं. या निवडणुकीमध्ये आणखीन आमचे एक आव्हान आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार एका पाठोपाठ 10 गोष्टी ज्या या सरकारने केल्या त्याची यादी देऊ शकतं. मग कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, समृद्धी असेल, अनेक गावागावातले प्रकल्प असतील, असे विकासांच्या प्रकल्पांची यादी देऊ शकतं. महाराष्ट्राची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडी यांनी 2.5 वर्ष कार्यकाळात केलेली कुठली कामं सकारात्मक आहे किंवा कुठलं सकारात्मक काम ते करणार आहेत याची तरी किमान काही माहिती त्यांच्या भाषणात दिली पाहिजे. केवळ मोदींवरती, केवळ इथल्या राज्यांवरती आणि ठरलेली भावनिक टीका, मुंबई तोडण्याचा डाव, मुंबईला विकण्याचा, महाराष्ट्राला विकण्याचा डाव,
या पलीकडे यांच्या भाषणामध्ये काहीच करता येत नाही, किंबहुना जे प्रकल्प होते ते त्या प्रकल्पाला स्टे दिला, स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर त्याच्या किमती त्या प्रकल्पाच्या वाढल्या. महाराष्ट्राला खर्चात पाडण्याचं पाप महाविकास आघाडी सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मला वाटतं माझं मांडणी झाली, ते असे प्रश्न विचारतो. मी त्या म्हणून असं म्हणालो की शरद पवार गटामध्ये त्यावेळी शरद पवार गट त्यावेळी समर्थ टाईप सरकार तर शरद पवार चालवत होते, सरकार उद्धव ठाकरे चालवत होते. त्यामुळे शरद पवार सरकार निर्मिती कोणी केली होती, सरकारचा मोरख्या कोण होतं, उद्धव ठाकरे शरद पवार हे दोघंच होते आणि काँग्रेसचे त्यावेळेचे नेते. त्यामुळे स्वाभाविकपणे या 100 कोटी खंडणीचे वाटेदार तिथपर्यंत त्या ह्याच्यात कोणी गेलंय का हा आमचा प्रश्न आहे, विचारला आहे प्रश्न. त्यात अजित पवारचा काही संबंधच येत नाही. सरकारचं नेतृत्व हे करत होते. हां, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.